बघा मी उभा राहून बोलतो म्हणजे हे बाईकच्या माईक थोडे खालती राहते. खरं तर इथे माझं आधी देखील येणं जाणं राहिलेलं आहे, वडिलांसोबत आलेलो आहे. पण आज जेव्हा मला या कार्यक्रमासाठी माझीजींनी बोलवलं, मी बोललो नक्की येतो मी, कारण हा एक जरा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. एरवी आपण साधारणपणे जे राजकीय कार्यक्रम असतात ते चालू राहतात, पण रेनकोट देण्याचा कार्यक्रम असेल, पावसाळ्यात तुमचं इक्विपमेंट वाचवण्याचा कार्यक्रम असेल, मला वाटतं हे पण मला माहिती आहे की आपल्यातून अनेक लोक असे आहेत, कारण मी स्वतः फोटोग्राफर्सला माहिती आहे, पाऊस आला तर मला वाटतं स्वतःला झाडण्यापेक्षा पहिला पण कॅमेराला जातो. आणि हे आज जे काम करत आहेत माझे खरोखर आपले आभार मानायचे तरी कमी आहेत, कारण आपण खूप काम करत असतात. माझी ओळख त्यांची एवढीच आहे कारण लिव्ह टू गिव्ह फाउंडेशन जे आहे ते खरोखर चांगलं काम करतं. मग माझ्या मतदारसंघात असेल, आता पण त्यांचाच एक आधीचा कार्यक्रम होता, तिथून आम्ही घेत होतो. आणि कधी कोणाला काही मदत लागली त्यांना फोन केला की ते नाही बोलत नाहीत, मदत करत असतात. बरं, मदत कशी देणगीची वगैरे नसते ना, तर लोकांना वाटेल की हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड पण विकत चालले. हे कोणाला मेडिकल मदत पाहिजे असेल, डॉक्टर सोबत जोडायचं असेल, मतदारसंघात कुठेही मुंबईभरात कोणालाही काही तशी मेडिकल मदत किंवा असं काही कार्यक्रम असेल तर माझे स्वतः आवाजून पुढे असतो. आज खरोखर इथे मला आनंद होत आहे की आपल्याशी जरा शांत ह्याच्यात भेटायला मिळतं, नाही तर आपली सतत धावपळ असते, सगळे फ्लॅशबॉल जोडत असतात आणि आम्ही पण घाईघाईत कुठेतरी आतून गाडीतून कुठेतरी कार्यक्रमातून गाडीत किंवा विधानभवनाच्या पायऱ्यांवर असतो. पण आज जरा शांततेत भेट होते सगळ्यांचं. असंच हीच ओळख मला वाटतं महत्वाची, कारण आपण सगळे तसं पाहिलं की सगळे फोटोग्राफर आहोत, मग त्याचे व्हिडिओ जर्नलिस्ट आले, फोटो जर्नलिस्ट आले. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण जे काम करतो ते फार महत्वाचं आहे. ही वास्तू देखील तेवढीच महत्वाची आणि हा पत्रकार संघ देखील तेवढा महत्वाचा. मी अभिमानाने आवर्जून सगळीकडे सांगत असतो की आता गेल्या 10 वर्षात नॅशनल मीडियावर अनेक लोक प्रश्नाची उपस्थित करू शकतात, ते योग्य आहे अयोग्य हे सगळं वेगळं. कधी कधी आम्हालाही वाटतं की तो कुठे वाटतं, पण आपल्या महाराष्ट्रातला जो मीडिया आहे आणि आपण सगळे जेव्हा प्रश्न विचारणे असाल किंवा मग फोटो काढणारे किंवा व्हिडिओ काढणारे असाल, हे खास करून आपण जास्तीत जास्त न्यूट्रल राहिला आहात आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर आणली, म्हणून मी आपले आभार मानत आहोत. आणि खरोखर असंच राहावं म्हणून माझी ईश्वरचरणी प्रार्थना, आपलं देखील सहकार्य असंच राहावं. जे आम्ही चांगलं करत असू ते कौतुक केलेलं आम्हाला आवडतंच, पण जे चुकत असू तिथे पण योग्य तो मार्ग दाखवावा, हे मी आपल्याला नेहमीच माझी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.